हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारांमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते पुन्हा एकदा स्वागत करते। आणि सर्वांचा आजचा दिवस छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच आजच्या सुंदर आणि छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन सुंदर आणि एक छोटीशी टिप असलेला व्लॉग। तर अगदी छोटासाच असणार आहे, पण जे मला शेअर करायचं आहे तेवढं तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे बघताय मला सकाळपासून काही शूट करायला जमलं नाही, तर माझी चाललेली आहे तयारी। तर आता मला स्टॉलवर जायचं आहे। ॲक्च्युली माझी सगळी म्हणजे बाकीची कामं झालेली आहेत आणि त्याचबरोबर स्टॉलचं सगळं मटेरियल पण बनवून झालेलं आहे। त्याच्यानंतर मग एवढी सारी भांडी पडलेत आणि अर्धा स्वयंपाकही झाला आहे, अर्धा म्हणण्यापेक्षा म्हणजे पूर्णच झालं आहे, फक्त आता वरण करायचं आहे। तर मग म्हटलं की आधी भांडी घासून घ्यावीत ते येईपर्यंत, मग नंतर मग चहा वगैरे करावं लागेल। तर मग आता ही जास्त जी भांडी आहेत ती पटकन आधी घासून घेते, त्यानंतर मग चहा वगैरे होत राहील आमचा। आणि जे काही वरण करायचं आहे तर ते सुद्धा मला आता करायचं आहे। तर चला, तुम्ही चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल माझा या चॅनलवरती तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करा। त्याचबरोबर जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा, तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटमध्ये कळवत राहा। तर चला आता मी पटपट आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला। चला गाईज, माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी। स्टॉलचं मटेरियल बनवून झालेलं आहे, सगळं स्टॉलची सगळी तयारी झाली आहे। आता हे पण आले कामावरून 4 वाजता, 4:30 वाजलेत आता। तर चहा ठेवते एकीकडे मुलांसाठी म्हटलं वरण फोडणीला देऊ दे, म्हणजे ते कारण आता हे असल्यानंतर ते अजून घरी येतात आणि मग त्यांना खायला वगैरे देतात। मग मी येईपर्यंत काही वाट बघायची गरज लागत नाही, त्यामुळे म्हटलं वरण करून ठेवते, म्हणजे मग ते आल्यानंतर जेवण घेतील अजूनमधून, झोपतील सुद्धा। आता बाकी झालंय, भात पण बनवलाय, चपात्या शिल्लक आहेत सकाळच्या आणि दळण ठेवलेलं ते आणायला गेलेली, पण अजून दुकान उघडलं नाही त्यामुळे। तर मग आता चहा बनवते, एकीकडे वरण फोडणीला देते आणि मग झालं स्टॉलवरती जायचं। तुम्ही पाहणारच। तर चला, चहा ठेवून झालाय माझा, वरण करते। आता फक्त मला जाता जाता भाजी गरम करायची, म्हणजे शिजवून तर घेतलेली आहे, पण आता बनवून गार झाले, दुपारी लावलेला आहे कुकर। कारण आपला थोडासा गॅसचा प्रॉब्लेम आहे, छोटा जो गॅस आहे तो नाही आता, तर त्याची मॅनेजमेंट करेपर्यंत नेहमी मला जाताना म्हणजे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजी गरम करावी लागते, म्हणजे ती बराच काळ थोडीशी गरम राहते त्यामुळे। तर आता तीच करून घेणार आहे, कधी वरण बनवते मग ती गरम करायला ठेवते, म्हणजे तोपर्यंत आमचं चहा वगैरे घेऊन होईपर्यंत गरम होऊन जाते ती। चला, आज मला तुम्हाला एक छोटीशी टिप सांगायची आहे, तर थोडीशी हेल्पफुल वाटते म्हणून म्हटलं सांगावं। आणि बऱ्याच जणींचा आता अलीकडे सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम आहे, आपला हेअरफॉल खूप होत असतो। तर आता त्याच्यावरती तर आपण बरेच उपाय करतो, तर आज मी काही उपाय वगैरे सांगणार नाही आहे। 1-2 रेमेडीज आहेत ज्या मी करते, त्या मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं मी काय करत नाही। तर आणखीन एक गोष्ट करते जी तुम्ही डेली व्हिडिओमध्ये पाहता सुद्धा, तर तीच आज मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे। त्यातली आणखीन एक गोष्ट आहे जी मला पण कधी कधी करायला जमत नाही, पण तुम्ही करत जा कारण मला सुद्धा आणायची आहे माझ्या रुटीनमध्ये। तर ती अशी की हेअरफॉल आपल्याला जास्तीत जास्त होत असेल त्यासाठी एकदम कॉमन टिप आहे, एकदम कॅज्युअल आहे, जी की आपण इझिली कधी आपल्या त्या गोष्टीकडे लक्षही जात नाही। तर ती अशी की जेव्हा आपल्याला काही काम नसेल, कुठे आपलं काही म्हणजे बाहेर जाणं नसेल किंवा ॲक्च्युली तसं प्रिपेअर एकदम असं हेअरस्टाईल वगैरे करायची नसेल, शक्यतो केस हे बांधून ठेवायचे। तर तुम्ही असं वरती बांधून क्लच वगैरे लावू शकता किंवा मग आंबाडा घालू शकता किंवा मग अशी वेणी घालून ठेवू शकता। कोणी सुद्धा घालायची नाही, म्हणजे त्याने सुद्धा केस मोकळेच राहतात, खालचे जे आहेत त्याने असे लोळत राहतात, ते हवेने तरंगत राहतात। आणि जर त्याची मुळं आपल्या केसांची जर खूपच कमकुवत झाली असेल तर ते हलून केस खाली पडत राहतात। तर त्यामुळे शक्यतो गरज नसताना केस मोकळे ठेवणं टाळा शक्यतो। आणि ज्या हेअरस्टाईल पण शक्यतो जितक्या कराल ना, जर तुम्हाला जास्त हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर त्या हेअरस्टाईल शक्यतो तुम्ही ह्याच्या करा, म्हणजे केस असे बांधले गेले पाहिजेत अशा प्रकारे घट्ट, आणि जास्तीत जास्त तेल लावा त्यावरती, त्याशिवाय दुसरं काही नाही। जेव्हा घरी असाल तेव्हा शक्यतो तेल लावून छान असं बांधलेले राहू देत केस, तर त्याने केस गळायचं प्रमाण कमी येतं।
म्हणजे सतत गळत नाहीत, फक्त तुम्ही कोंब वगैरे करताना गळतील, कारण इतर गोष्टी तर आपण त्यावरती उपाय करत असतो. तर सतत जर रिकामे राहिले तर ते कंटिन्युअस एक ना एक असा केस गळत राहतो. इकडे तिकडे ते केस हल्ल्यानंतर ती मुळं सतत अशी हलत असतात. त्यामुळे तर ही एक टीप मला सांगायची होती. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कशी टीप वाटली, अगदी कॉमन आणि अगदी साधी. काही जण म्हणते की हे काय आम्हाला माहीत नव्हतं का, पण काही गोष्टी असतात की आपल्याला माहितीही असतात पण आपण त्या करत नाही आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे म्हटलं मी सांगावं तुम्हाला आज. तर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर लगेच करून घ्या. व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि असंच प्रेम राहू द्या. कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा. चला आता मी वरण करून घेते, बाकीचं आपण पुढे बघूया. तर चला बघा सगळं आवरलं. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत स्टॉलवरती. ते गाडा ऑलरेडी घेऊन गेलेले आहेत पुढं आणि बघा हे दोघं असे पळत राहतात रस्त्याने, थांबत नाहीत. तर मग त्यांच्या पाठोपाठ आता मी पण जाते. चला आधी त्यांना पकडते. तर बघा मी आलेली आहे स्टॉलवरती. ॲक्च्युली आजचं क्लायमेट तुम्ही बघू शकता कसं झालं आणि आज जरा खूपच थंडी वाजते, आज गार लागायला लागले. आत्ता वाजलेले आहे 2 मिनिटं चेक करते, 7 वाजलेत आणि आता आज या टायमाला लगेच थंडी वाजायला लागली. थोडं नॉर्मल असं थंड वातावरण झाले आणि ॲक्च्युली 2-3 दिवसामध्ये ना, म्हणजे या आठवड्याभरामध्ये म्हटलं तरी चालेल, अजिबात गार असं लागलंच नाही आहे ना, म्हणजे असं गरमच होत होतं आणि इथेसुद्धा असं काही इतकं थंड जाणवत नव्हतं. त्यामुळे मी आता जर्किन स्वेटर्स वगैरे आणतच नाही आणि त्यामुळे आज पण आणलं नाही. आता मला थंड लागायला लागले, म्हणजे अक्षरशः हात पण गार पडले. तर बघू आता जर जास्त जाणवलं तर ह्यांना फोन करून आणायला सांगेन जर्किन. आणि असं वातावरण झालं ना की जास्त असं थंड, तर जास्त करून म्हणजे कोणी बाहेरही पडत नाही कस्टमर वगैरे, त्यामुळे लवकर पण जाणं होतं. आणि कसं म्हणजे कस्टमरचं आपण सांगूही शकत नाही, कधी ना अचानक एकदम येतात. म्हणजे मी बरेचदा सांगितलं आणि कधी खूप रिलॅक्स असतं. तर पण अशा म्हणजे एकदम थंड असं वातावरण असलं तर जसं की आपणही, कारण आता बरेचसे म्हणजे इन्फेक्शन वगैरे पसरतं आहे, त्यामुळे शक्यतो आपण बाहेरचं खाणं अवॉइड करतात. आपलं किती सेफ आहे, किती हेल्दी आहे हे आपल्याला माहिती आहे, पण शेवटी आपणही कुठे बाहेर गेल्यानंतर ट्राय करतोच, म्हणजे हे करतोच ना की बाबा बाहेरचं नको खायला, तर तसं काहीच होतं. तर ती थोडी मेंटॅलिटी आम्ही पण तयार केलेली आहे की बाबा आपलं किती हेल्दी आहे ते अजून, म्हणजे ज्या लोकांना माहिती आहे ते तर येतच राहतात, त्याचा विषय नाही, पण थोडंफार कमी जास्त होत राहतं. अशा वातावरणामध्ये लोक थोडं बाहेर पडायला घाबरतात आणि लहान मुलांना शक्यतो बाहेरचं खाणं देणं टाळतात. ऑब्व्हियसली आम्हीसुद्धा तेच करतो, त्यामुळे ते कॉमनच आहे, त्यामुळे ते आपण समजणं गरजेचं आहे. तर तसंच आमचंही होतं. तर बघू आता वातावरण असं झालं त्यामुळे थोडंसं थंडच आहे सगळं, वातावरण पण थंड आहे आणि आपले कस्टमर पण थोडंसं थंड आहे. तर बघूया, जास्त वाढलं तर मग ह्यांना येताना मी सांगेल जर्किन माझं घेऊन यायला किंवा स्वेटर, आणि जर जास्तच निवांत वाटलं तर मग डायरेक्टली घरीच जाईल. तर बघू आता आणखीन शूट पण करेल मग थोडंफार काहीतरी, कारण 2 दिवसात थोडंसं असं वेगळं काही शूट करायला भेटणं झाले, खूपच धावपळ व्हायला लागली. आणि जसं तुम्ही बघताय की मी पुरेपूर प्रयत्न करते की डेली अपडेट राहण्याचा आपल्यासोबतसुद्धा यूट्यूबवरती पण. आणि जसं की स्टॉलचं सुद्धा माझं टायमिंग इकडे तिकडे झालेलं नाही आहे. आता मोस्टली 5:30चा टायमिंग होतं चालेल, त्यामुळे बरेच दिवस झाले कंटिन्यू 5:30ला तर इथे मी असते आणि आपला व्हिडिओ तर 6:30ला येतो. त्यामुळे हे सगळं मॅनेज करणं जरा म्हणजे धावपळ होते माझी, कारण घरातलं पण आवडायचं तिथल्या तिथं, कारण घरातला पण काही पसारा जास्त ठेवून जमत नाही, तर नंतर वर्कलोड खूप येतो, त्यामुळे ते पण टाईम टू टाईम आवरावं लागतं. त्यामुळे सोबत तर तुम्हाला माहितीच आहे की माझी 2 मुलंसुद्धा आहेत लहान, तर आरूचं थोडंसं होऊन जातं, पण अनिशचं सांगू शकत नाही, त्याचा मूड कधी कसा असेल, त्यामुळे चला आता बसली मी. बघू आता आणखी काय असेल तुमच्यासोबत शेअर करतच राहील. तर चला. तर हे बघा एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे. जी टिप होती ती मी तुमच्यासोबत जेन्युअनली शेअर केलेलीच आहे. तर इथे स्टॉलवर वेळ झाला, त्यानंतर येताना मी जास्त काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे मला खूप सारी भूक लागली होती. आता काही घरी जाऊन मी काही खाणार नाही, तर हेच माझं जेवण झालं. आता मी पाणीपुरी खाते, तर असं अधनंमधनं होऊन जातं खाणं, तर ह्याचाच थोडाफार हेल्थवरती परिणाम पण होतो. पण असं आता भूक लागल्यानंतर पर्याय नाही, कारण मला जायला पण उशीर होणार होता, कारण जस्ट आल्यापासून निवांत आणि अचानक कस्टमर वाढला, तर त्यामुळे आता घरी जायचं तयारी चाललेली आणि कस्टमर आल्यामुळं मला थांबावं लागलं. म्हणून मग आता मी पण पाणीपुरी खाते. तर या चला तुम्ही पण सगळे पाणीपुरी खायला. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.